ब्रेक नंतर स्वागत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये पुढची बातमी आहे. महाविकास आघाडी सरकार मराठा आक्रोश मोर्चाला घाबरलंय अशी टीका मराठा नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर महाविकास आघाडी सरकार मोर्चा दाबण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सोलापुरातील आजच्या मोर्चासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार हे मराठा आक्रोश मोर्चाला घाबरलं असल्याची टीका नरेंद्र पाटलांनी केली. महाराष्ट्रातील पहिला आक्रोश मोर्चा सोलापुरातून होतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती सोलापूरमध्ये तगडा बंदोबस्त जो आहे पोलिसांचा तो लावण्यात आलेला आहे. जवळपास 3000हून अधिक पोलीस जे आहेत ते सातारा सांगली इथून मागवण्यात आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा होतोय. नक्की कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे, मोर्चा होणार आहे की नाही होणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी मराठा समाजाचे नेते आणि आयोजक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. नक्की त्यांची काय भूमिका आहे जाणून घेऊया. सर, काय सांगाल? या ठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त होतोय, काय सांगाल? राज्यामध्ये पहिला मराठा आक्रोश मोर्चाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यावेळेपासूनच पोलीस प्रशासनावरती एक वेगळ्या प्रकारचा दबाव होता. आज हे स्पष्ट झालेले आहे की महाविकास आघाडीची पूर्णपणे या ठिकाणी फाटलेली आहे. कारण फक्त एक सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुक्याचे दौरे केल्यानंतर 1 लाखापेक्षा जास्त लोक ज्या वेळेला सोलापूर शहरामध्ये जमणार हे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं जे वातावरण आहे हे पूर्णपणे ह्या ठिकाणी बदललेलं आहे. बॅरिगेड्स तर इतके लावलेले आहेत की स्वातंत्र्य काळामध्ये अशा प्रकारे सोलापूरमध्ये कधी बॅरिगेड्स लावले नव्हते. या सोलापूर जिल्ह्यामध्ये कित्येक आंदोलनं झालेली आहेत, कित्येक मोर्चे निघालेले आहेत, परंतु अशा प्रकारच्या बॅरिगेड लावलेलं नाही. हे स्पष्टपणे दिसून येत आहे की काहींना परवानगी आणि काहींना दडपण्याचं काम हे महाविकास आघाडी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करत आहे. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये काही पोलिसांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी वेगवेगळी कामं वाजवलेली आहेत, तशाच प्रकारे प्रशासनावरती दबाव टाकून प्रशासनावरती कुठेतरी आपला अंकुश ठेवून त्या ठिकाणी उद्या आजचा मोर्चा हा कसा अयशस्वी होईल किंवा कशा प्रकारे कार्यकर्त्यांना शहरातली माणसं पण बाहेर येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. प्रत्येक 11 तालुक्यामधली माणसं तर त्यांना तालुक्यांमधूनच बंदी करण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे. 6 बॅरिगेड्स मुद्दामून लावलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे मराठा थांबणार नाही हे सरकारचं लक्षात द्यावं. एक जिल्हा बंद केला ह्याचा अर्थ महाराष्ट्र बंद करू शकणार नाही. जर एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारची विविध ठिकाणी आंदोलनं सुरू झाली तर एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला पळण्यासाठी जमिनी अपुरी पडेल एवढी लक्षात ठेवा. या संदर्भात आणखी अपडेट्स घेऊयात, माहिती घेऊयात. आमचे सोलापूरचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. सागर, सोलापुरात होणारा मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा त्यासाठी कशी तयारी आहे, कसा बंदोबस्त, काय आणखी माहिती? खरं तर आज 4 जुलै रोजी हा मोर्चा आक्रोश मोर्चाचं आवाहन केलेलं गेलं होतं. त्यानुसार तयारी देखील झालेली होती. सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील जवळपास 11ही तालुक्यातील जे लोक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये येण्यासाठी तयार असलेले आहेत. मात्र सध्या जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी सोलापूर शहरामध्ये तर कडक संचारबंदी लागू केलेलीच आहे. त्याच पार्श्वभूमीवरती नाकाबंदी देखील या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर सोलापूर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे बॅरिगेटिंग आहेत या ठिकाणी ते लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना शहरामधून शहरातले जे आक्रोश मोर्चात येणारे जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे त्यांच्या भागांमध्ये. त्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकतील की नाही असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दुसरीकडे सोलापूर शहरापासून जे ग्रामीण भागातले जे मुख्य रस्ते येतात शहरामध्ये त्या ठिकाणी जवळपास 10 किलोमीटरवरती आणि 20 किलोमीटरवरती अशा 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे. जी वाहनं ग्रामीण भागातून येणार आहेत ती त्या ठिकाणी अडवण्यात आलेली आहेत. त्यामुळेच कुठेतरी आता जे आक्रोश मोर्चाचे जे समन्वयक आहेत, जे आयोजक आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी टीका केली जाते की आमचा मोर्चा दाबला जातोय, सरकारने हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय, अशा पद्धतीचा आरोप आहेत किंवा जी टीका आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. बरोबर सागर, मात्र मोर्चामध्ये किती मराठा बांधव अंदाजे सामील होतील आणि या मोर्चाला मुळात परवानगी आहे का? श्वेता, एक महत्वाची गोष्ट आहे की 2 दिवसांपूर्वीच मोर्चाला जी परवानगी आहे ती नाकारण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्तांकडून तशा पद्धतीचं नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे. काही समन्वयकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. जवळपास 100हून अधिक लोकांना जे आहे ते वेगवेगळ्या भागातल्या लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे मुख्य आयोजक आहेत त्यांना देखील नोटिसा देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही कुठल्याही पद्धतीचा मोर्चा काढता येणार नाही आपल्याला. कुठल्याही पद्धतीचं लाऊडस्पीकर, मंडप हे सगळं जप्त देखील करण्यात आलेलं आहे. जिथून जो मुख्य मोर्चा जिथे
विसर्जित होणार आहे किंवा तिथे भाषणं होणार आहेत त्या ठिकाणची सर्व जी काही मंडप व्यवस्था असेल, एकंदरीतच तिथली माईक व्यवस्था ही सगळी पोलिसांनी जप्त केली गेलेली आहे. बरं. त्यामुळे एकंदरीतच हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न होतो असा आरोप त्या आयोजकांकडून होतोय. सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. ज्या वेळेला मोर्चासाठी अनेक जण म्हणजे मराठा समाजाचे बांधव तिथे आक्रोश मोर्चासाठी जमा होतील, मात्र प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त आहे, या मोर्चेकऱ्यांना पुढे येऊ दिलं जाणार नाही, त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होते हे देखील आपण पाहणार आहोतच. मात्र सोलापुरात मराठा आरक्षण आक्रोश मोर्चा असल्यामुळे पंढरपुरात सुद्धा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सोलापूरकडे जाणारी वाहनं अडवण्यात येत आहेत. गरज पडल्यास प्रवास करणाऱ्यांची रॅपिड टेस्ट सुद्धा केली जाते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. आरक्षण आक्रोश मोर्चा सोलापूरला आहे आणि आता आपण पंढरपूरच्या नवीन पुलाच्या इथं आहोत. प्रत्येक गाडी ही तिकडं जाणारी चेक केली जाते आहे आणि ज्यांचा आवश्यक आहेत, जे सोलापुरात जाणार आहेत त्यांची रॅपिड टेस्ट केली जाते. पोलीस फौज पाटा इथं आत्ता सध्या आहे आणि एकंदरीत सोलापूरमध्ये संचारबंदी लागू केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जे आंदोलक आहेत ते तिथपर्यंत पोहोचणे ह्याचा प्रयत्न प्रशासन घेत आहे. बाहेर गावून आलेले जे पंढरपुरामध्ये जे लोक आहेत वारीच्या आधी त्यांना सुद्धा थांबवण्यात येत आहे आणि एकंदरीत त्यांची पण तपासणी विचारपूस केली जात आहे. आता सध्या इथं वैद्यकीय अधिकारी पण आहेत, ज्यांची आवश्यक आहे त्यांची रॅपिड टेस्ट पण करण्यात येत आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये ह्याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.